ब्लॉग शेवटपर्यंत बघा. फिरायला गेल्याच नंतर मॅगी खाऊ वाटली होती, पण तिकडे गेल्याच नंतर हा स्टोच पेटत नव्हता लवकर. आपल्याकडे टमाटे नव्हते, त्यामुळे शेजारच्या शेतामध्ये टमाटे होते. आपल्या मॅगी करायसाठी टमाटे घ्यायला आलते. इथं मावशी आहे, त्या म्हणे तुला जेवढे न्यायचे तेवढे नाही. मला वाटलं आपलीकडे टमाट्याला भाव नाही, पण इकडं पण तसंच आहे. इकडं पण टमाट्याला भाव नव्हता, त्यामुळे त्या मावशीने त्या सगळे झाडं काढून टाकीत होत्या. आपल्याला काय मॅगी करायला थोडेच टमाटे लागत होते, त्यामुळे 4-5 टमाटे तोडून घेतले. टमाटे पण लय भारी होते, किडलेले नव्हते अजिबात. त्याच्यानंतर स्टोव पेटायचा होता, तो काय लवकर पेटत नव्हता. स्टोव पेटायलाच खूप वेळ निघून गेला. त्याच्यानंतर टमाटे चिरले. मॅगीसाठी आधीच पाणी उकळायला टाकलं होतं. आता जेवढे माणसं होते त्याच्या बरोबरच मॅगीचे पॅकेट टाकून दिले. आणि ह्या छोट्या बाळाला जास्त मॅगी खायची होती, त्यामुळे तो मला मॅगी करायला मदत करीत होता. घरी आपण किती वेळा जेवण करीत असतो, त्यामुळे आपल्याला फिरायला गेल्याच नंतर पण भूक लागती. मॅगी लई भारी झाली होती, त्याच्या वासानेच कळत होतं, पण आपल्याला काय खायची नव्हती. ज्यांना ज्यांना भुका लागल्या होत्या आणि ज्यांना मॅगी खायची होती ते सगळे मॅगीची वाट बघत होते. मॅगी नुसतं म्हणायला 2 मिनिटात होती, पण तिला करायला लई वेळ निघून जातो. मॅगी झाल्याच नंतर ज्यांना मॅगी खायची होती त्यांनी मॅगी घेतली आणि उपासवाले तिकडं फराळाचं करीत होते. कैंसाठी केळी आणि द्राक्ष आणले होते. व्हिडिओमध्ये यायसाठी आमच्या मावशाला लाज जाते, त्यामुळे खूप कमी व्हिडिओमध्ये त्यांच्या क्लिपा घेतलेल्या आहे. फक्त या मावशीसाठी ती मॅगी करून दिलेली आहे, त्यांना उपास नव्हता. त्यामुळे आम्हाला एवढी आवडली का त्यांनी खरडू खरडू खाल्ली. यांच्यासाठी गेली होती बरं का, खरडण तिने घेतलं. सगळ्यांचा नाश्ता झाला, आता कुठतरी थांबायचं. हा राहू दे, मग डायरेक्ट कोल्हापूरला जायचंय. गाड्या चिकट उडून घेतलंय ना, आता कुठं थांबलंय आम्हाला ते माहित नाही. तुम्हाला जर समजलं तर हे नाव वाचा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा. ही भाषा काय आम्हाला उमजली नाही अजून. त्या मावशीनं मला डबल बोलवलं होतं. पडल्यास तुम्ही हे बघा, इथं टमाटे झालंय. मावशीकडे त्यांच्याकडे थोडे टमाटे नव्हते, 1 ते 2 एकर टोमॅटो गेलते त्यांनी. आता तुम्हाला त्यांची भाषा समजत की नाही मला नक्की सांगा. ह्या मावशीला एवढी मॅगी आवडली, त्यांनी सगळी पॅकिंग करून आणली. ह्या बघा, आपल्या मॅगीची क्वालिटीची एवढी भारी, क्वालिटी क्वांटिटी एक साथ यावंच लागतंय मॅगी खायला. नाद करते काय, आखी कढई खरडून आणली मावशीना. आवडली ना तुला? कशी झाली? याला माहितच नव्हतं की मी त्याचा व्हिडिओ काढते, आणि त्याला जेव्हा समजलं तेव्हा लगेच तिकडे बघायला लागला. ह्या नदीच्या ठिकाणी एक मंदिर होतं, तिथं दर्शनासाठी थांबलो होतो. मागच्या ब्लॉग मध्ये मी जो ऊस घेतला होता तो बालाजीचं दर्शन करून आता मी या डोंगरावर खाणार होते. या डोंगरावर आल्याच नंतर इतकी गार हवा लागत होती ना. आज उपास होता त्यामुळे भुका पण लागल्या होत्या, त्यामुळे ह्यो जो ऊस उरलेला होता का तेव्हा आता इथं बसून खाणार होते. आणि खरं सांगते मला आधी वाटले ड्रॅगन फ्रूटचं झाडच आहे काय, त्यामुळे मी त्याच्या जवळ गेलते. गाडीतून मी एकटीने ऊस आणला होता, पण बाकीच्या सगळ्यांना ते थोडा थोडा द्यायचा होता. घरी असल्यावर काय आपण खात बसत नाही, पण इथं आल्याच नंतर तो लय गोड लागतो. मला आधी वाटलं हे ड्रॅगन फ्रूटच आहे. काय काय हाऊस नाही का तुळजापूर मधून घेतला होता. सगळ्या देवाचं दर्शन घेऊन आता ह्यो शेवटच्या दिवशी मी खाऊ राहिली. जो झेंडा बघून आम्ही या डोंगरावर आलो होतो, त्या झेंड्याच्या जवळ जायचं होतं. त्या झेंड्यावरती श्रीरामांचं चित्र होतं आणि तिथं गेल्याच नंतर वातावरण इतकं भारी वाटत होतं ना. फोटो व्हिडिओ काढायला सगळ्याला आवडते, त्यामुळे कुणी दगडावर झोपलेलं होतं तर कुणी दगडाला धरीत होतं. आणि आमचे सगळ्यांचे भांडण चालू होते जागेवरून झेंड्याला हात कोण लावीन. या डोंगराच्या वर यायचा रस्ता बघा कसा आहे. इथं जर कधी गेले तर खूप काळजीपूर्वक वर जा.